हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा क्वेश्चन पेपर पार्ट 1 याचा पाहिलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चनचा अनालिसिस केलेला आहे। राहिलेले प्रश्न आपण या लेक्चर मध्ये बघत आहोत। तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा, पोलीस भरती PYQ या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहायला मिळतील। तर प्रश्न काय आहे बघा, 450 चे 28% म्हणजेच कसे होणार, 450 चे म्हणजे 28 भागिले 100 अधिक 280 चे म्हणजे इथं काय येईल, गुणाकार येईल 280 चे 45%। ठीक आहे, आता याच्यामधून कॉमन काय निघेल बघा, या सगळ्याला जर कॉमन घेतलं तर कसं लिहितात, 450 गुणिले 28 अधिक 280 गुणिले 45 आणि भागिले ह्या सगळ्यांना कॉमन काय आहे, 100 आहे। ठीक आहे, आता बघा ह्याला कॉमन दोन्ही मधून कॉमन काय निघेल, 45 गुणिले 28 कॉमन निघेल म्हणजे राहतं काय बघा याच्यामध्ये, तर 10 राहील याच्यामध्ये, अधिक याच्यामध्ये पण 10 राहतं आणि भागिले 100 राहील। 10 10 किती झाले, 20 म्हणजे 20 गुणिले 45 गुणिले 28 आणि भागिले 100। 20 एके 20, 20 पाचे 100, 5 एके 5, 5 9 45 म्हणजेच 28 गुणिले 9। 28 गुणिले 9 किती येतं, 28 गुणिले 9 केल्यानंतर 9 8 8 9 72, 9 2 18 म्हणजेच 252 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे। नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही। आता बघा हे 225, 15चा वर्ग हा 25चा वर्ग हा 21चा वर्ग, पण हा कशाचाच वर्ग नाही, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, 741। नेक्स्ट प्रश्न बघा, मी मनात एक संख्या धरली, ठीक आहे, x ही संख्या धरली, तिच्यामध्ये 15 मिळवले म्हणजे 15 मिळवले व आलेल्या बेरजेस काय केलं, 3 ने भागलं, तेव्हा उत्तर काय आलं, 20 आलं। अर्थातच प्रश्न वाचत वाचतच तुम्हाला इक्वेशन तयार होते। x अधिक 15 हा भागिले 3 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, गुणिले 3, 20 गुणिले 3 60 होता, हा अधिक 15 इकडे गेल्यानंतर होईल वजा 15 म्हणजेच 45 ही ती संख्या असणार आहे। क्रॉस चेक करा, मनात एक संख्या धरली ती 45 असणार आहे, त्यात 15 मिळवा, 45 अधिक 15 किती होतात, 60 होतात आणि 60 ला जर 3 ने भागलं तर उत्तर तुमचं किती येतं, 20 हे उत्तर येईल। नेक्स्ट प्रश्न बघा, राम 30 मीटर दक्षिणेकडे चालला, दक्षिण म्हणजे कोणती दिशा, अर्थातच खालची, 30 मीटर गेला, नंतर तो डावीकडे वळून 50 मीटर गेला, डावीकडे म्हणजे कोणती दिशा असणार आहे, इकडे 50 मीटर गेलेला आहे, नंतर तो डावीकडे वळून 30 मीटर गेला, आता याची डावी वरची झाली हे आणि हे पण 30 आहे आणि हे पण 30 आहे, तर तो आरंभ स्थानापासून किती अंतरावर असेल, अर्थातच एवढं अंतर आहे आणि हे अंतर किती आहे, तर 50 मीटरचं अंतर आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, तर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती, तिघांच्या वयाची बेरीज 77 आहे, कधीची, आजची। आता 3 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी म्हणजेच काय, ह्याचं 3 न कमी असेल, ह्याचं 3 न कमी असेल आणि ह्याचं 3 न कमी असेल, म्हणजे तिघांचे मिळून किती झाले, 9 झाले, म्हणजेच 3 अधिक 3 अधिक 3 ह्यांची बेरीज केल्यानंतर 9 ने हे काय असणार आहे, 3 वर्ष आधी 9 ने कमी असणार आहे, म्हणजे इथं किती येतात, 68 वर्ष हे काय असणार आहे, त्यांच्या वयाची बेरीज, कधीची, तर 3 वर्षापूर्वीची असणार। नेक्स्ट प्रश्न बघा, 900 चा 0.1% किती असेल, 900 चा म्हणजे गुणाकार, 0.1% म्हणजे भागिले, ह्या दोनला ह्या दोन गेल्या, 9 गुणिले 0.1 म्हणजेच किती झाला, 0.9 हे तुमचं उत्तर असणार आहे। दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के होईल, दिवसात किती तास असतात, 24 तास, 24 पैकी 6, तर 100 पैकी किती, 6 एके 6, 6 चोक 24 आणि इथं 25 टोक 100 म्हणजेच 25% हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, समीरचा रांगेतील नंबर दोन्ही बाजूने 15वा आहे, तर म्हणजे पुढून हा 15वा म्हणजे इकडे किती झाले, 14, इकडून 15वा म्हणजे इकडे झाले 14, 14 14 28, 28 आणि हा इथला एक समीर, म्हणजे टोटल किती विद्यार्थी असणार आहेत, 29 विद्यार्थी असणार आहेत। 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती, आता समसंख्या कशा काढाल, 5 ते, तर तुमचं उत्तर डायरेक्ट किती येईल बघा, याच्या दरम्यान ह्या 48 संख्या आहेत, किंवा 101 ते 5 याच्या दरम्यान संख्या किती आहेत बघा, 5 1 वजा 5 किती येतं, 11 वजा 5 6 आणि इथे 96, पण ह्या किती झाल्या, टोटल झाल्या,
सम संख्या आणि विषम संख्या समान असणार आहेत, म्हणजेच 48 संख्या सम असणार आहेत आणि 48 संख्या या विषम असणार आहेत. पुढचा प्रश्न बघा. 2 बरोबर 0 आहे, 3 बरोबर 3 आहे, 4 बरोबर 8 आहे, 5 अधिक म्हणजेच 2 गुणिले 0 केलं की 0 येतं, 3 गुणिले 1 केलं की 3 येतं, 4 गुणिले 2 केलं की 8 येतं, 5 गुणिले 3 केलं की 15 येतं. त्याचप्रमाणे 6 गुणिले 4 केल्यानंतर किती येईल? 24 हे तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय इथं संबंध कसा लावलाय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. एक संख्या आहे 20% ने वाढवल्यास 180 होतात, तर ती संख्या कोणती? ती संख्या जर x पकडली, आता बघा 20% ने वाढवली म्हणजेच काय, जर 100 असेल तर ती किती केली? 120 केली. तर 120 होतात तर ती संख्या कोणती? म्हणजे होते 180 पण ओरिजिनल ती संख्या किती आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. आता ती संख्या किती असणार आहे? तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 180 भागिले 120 म्हणजे हा 0 ला हा 0 गेला. नंतर 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 3 एके 3, 3 संग 18, 25 सख्ख किती येतात? 6 पंचे 30 आणि 2 12 आणि 3 15 म्हणजे 150 ही ती संख्या असणार आहे. नेक्स्ट बघूया. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर बघा डायरेक्ट मोजूनच काढूयात आपण. 10 नंतर किती येतो? 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, इथे झाले 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99. आता हे किती अंक आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 म्हणजेच 9 हा अंक किती वेळा येतो? तर 19 वेळा येतो. आपल्याला माहिती आहे की 1 ते 100 मध्ये काही लोकांना जर पाठ असेल तर डायरेक्ट माहिती आहे 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. तर 10 ते 99 मध्ये किती वेळा येईल? अर्थातच 9 एकदाचा, म्हणजे 1 ते 10 पर्यंतचा एकदाचा 9 तुम्ही कॅन्सल केला की 19 हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूयात. 1500चे 16% वजा 1200चे 13% बरोबर किती? आता बघा 1500चे म्हणजेच काय झालं, इथं 1500 लिहिलं, चे म्हणजे गुणाकार, 16% मध्ये असं लिहितात. 1200चे चे म्हणजे गुणाकार, 13/100 झाले. आता बघा ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेलं, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे 15 गुणिले 16, 16 पंचे 80, 16 आणि 8 किती होतात? 24 होतात, वजा 13 दोन्ही 26, 13 आणि 2 15, 156 झाले. म्हणजेच बरोबर 240 वजा 156, 4 इथं 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, इथं 0 म्हणजे 84 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 5 वर्षांपूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती? आता बघा 5 वर्षांपूर्वी काय आहे की योगेश व आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर, योगेश आणि आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 म्हणजे कधी? 5 वर्षांपूर्वीच आहे. आता आज योगेशचे वय 21 वर्ष आहे, तर 5 वर्षांपूर्वी योगेशचं वय किती असणार आहे? वजा 5 असणार आहे, म्हणजेच 16 असणार आहे. ठीक आहे. योगेशचं वय किती? 16. जर योगेशचं 16 असेल तर याला पण 4 न गुणा, म्हणजे 20 हे काय आहे? 5 वर्षांपूर्वीचं 5 वर्षांपूर्वीचं आनंदाचं वय आहे. तर 3 वर्षानंतर आनंदचे वय किती? आता 3 वर्षानंतर 5 वर्षांपूर्वीचं 20 आहे, आजचं किती असणार आहे? 25 असणार आहे आणि 3 वर्षानंतर किती असणार आहे? 28. ठीक आहे. काय केलं याच्यामध्ये की गुणोत्तर दिलेलं आहे 5 वर्षांपूर्वीचं, त्याच्यावरून काय केलं की 5 वर्षांपूर्वीचं योगेशच्या वयावरून आनंदाचं वय काढलं. आनंदचं 5 वर्षापूर्वीचं जर 20 असेल तर आजचं किती झालं? अधिक 5 झालं म्हणजे 25 आणि 3 वर्षानंतर किती झाले? 25 अधिक 3 28 हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न काय आहे? 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 13 म्हणजेच 8 अधिक 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 3. म्हणजे बघा इथं काय होईल? 32 भागिले 8 किती होतात? 4 होतात.
इथं 4 झाले, वजा 4 गुणिले 3 12, 8 आणि 4 किती होतात 12, 12 वजा 12 0. पदावलीमध्ये काय करतो आपण, कंचे भागू बेव, म्हणजेच काय, कंस पहिल्यांदा सोडतो, नंतर छे किंवा ऑफ असं असेल तर ते सॉल्व्ह करतो, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आता इथं बघा, भागाकार पहिल्यांदा आलाय त्याच्यामुळे आपण भागाकार केला, नंतर गुणाकार केला आणि नंतर ज्या सिक्वेन्सने बेरीज आणि वजाबाकी येते त्या सिक्वेन्सने ते सॉल्व्ह करायचं. पुढचा प्रश्न बघूया की 12y आणि 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर y बरोबर किती. आता 3 संख्या प्रमाणात असतील तर सूत्र काय आहे, तृतीय प्रमाणपद बरोबर द्वितीय प्रमाणपद जे असतं त्याचा वर्ग करा आणि भागिले प्रथम पद. ठीक आहे, म्हणजेच काय आलं, आता द्वितीय प्रमाणपद कोणता आहे, y आहे, म्हणजे y चा वर्ग भागिले प्रथम कोणता आहे 2 आणि तृतीय हे 27. आता ह्याला सॉल्व्ह करा, 27 गुणिले 12 बरोबर y चा वर्ग. जर आपण ह्याला 9 गुणिले 3 असं लिहिलं 27 ला आणि 3 गुणिले 4 12 ला लिहिलं तर ह्याचं वर्गमूळ कसं काढता येईल बघा, 9चं वर्गमूळ आहे 3, ह्या 3च्या ठिकाणी 1 3 लिहितो आणि 4च्या ठिकाणी 2 लिहितो, 3 त्रिक 9 आणि 9 दोन्ही 18 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मधलं जे पद आहे त्याचा गुणाकार, त्याचा वर्ग बरोबर पहिला आणि शेवटच्या पदाचा गुणाकार. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, जर a चे 15% बरोबर b चे 20% असेल, a चे म्हणजे गुणाकार, 15% म्हणजे 15 भागिले 100 बरोबर b चे 20%. ठीक आहे, ह्या डबल झिरोला 100ला 100 गेलं, म्हणजे तुम्हाला a चे b चे गुणोत्तर काढले. a भागिले b बरोबर 20 भागिले 15. नंतर आता ह्याला भाग घालवताना कसा होईल बघा, 5 चोक 20, 5 त्रिक 15 म्हणजे 4 3 हे काय असणार आहे, त्याचं गुणोत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे तर त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती. म्हणजेच याचं सूत्र काय, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता बघा याच्यामध्ये 40 इकडे गुणाकाराला आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, भागाकाराला जाईल, 4 एकी 4 4 सक 24, 6 गुणिले 8 किती होतात, 6 8 48 होतात. ठीक आहे, 6 8 48 बरोबर काय असणार आहे, दुसरी संख्या असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, तर आजचा लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.